समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। पंचगंगा नदीमध्ये चांगले कोल्हापुरापासून प्रदूषण येणारं पाणी, त्या पाण्यापासून आज शिरूरमध्ये लाखो मासे मृत झालेले आहेत। ते पाहण्यासाठी आमचे शिवगाव डिस्ट्रिक्ट दत्त करण्याचे छत्रपती प्रदूषण अधिकारी आणि आमचे शिवजी सन्माननीय नगरपरिषदेचे माजी सरपंच आमचे सरपंच साहेब, पोलीस साहेब, गणेंद्र साहेब, सर्व वार्ताहर, साहेब, आमचे साहेब, पुजारी साहेब, आरके साहेब, कुडमिके साहेब, सर्व मंडळी बघून आज हे पाणी पिण्यास लायक नाही असं आमचं सगळ्यांचं मत झालेलं आहे। त्याचबरोबर आता ताबडतोब शासनानं हे पाणी बर्गे काढून खाल सोडण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते ताबडतोब ती निर्णय घ्यावा अशी त्यांना कळकळीची विनंती आहे। त्याचबरोबर आपण आता सगळ्यांनी भेट दिलेली आहे, सगळ्यांनी पाणी केलेलं आहे, वस्तूची पाहिलेली आहे। याच्यापर्यंत काय जास्त सांगू शकत नाही। पाणी ताबडतोब प्राधान्य दुसरं फ्रेश सोडावं, हे पाणी खाल सोडावं, याची जीवन प्रत्येक माणसाचा जीवन मरणारा प्रश्न आहे। पाणी आता उन्हाळी दिवस अत्यावश्यक बाब आहे, त्यामुळे ताबडतोब याच्यात शासनाला कारवाई करायची आपली एक कुठून मी प्रस्थान करतो। हिंदे मंडळ व जिल्हाधिकारी यांना एक महिना झाला वारंवार यांना सांगलो, तोंडी सांगितलं, फोनद्वारे सांगितलं, निवेदनद्वारे सांगितलं, तरी पण यांच्यावर काही फरक पडला नाही। त्यांनी कोणावर कडक कारवाई न केल्यामुळे आज हे दिसायला, आज हे मासे मेल्यात याचं कारण याला सर्व जबाबदार पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रदूषण करणारे घटक आहेत। आज आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकाऱ्यांना बोलून याचा पंचनामा केलोय। पाण्याचा पंचनामा व माशाचा पंचनामा आम्ही करून घेणार। 2 दिवस आम्ही वाट बघणार। हे घटक कोण कधी त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची वीज कनेक्शन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर ठीक, नाहीतर आम्ही सर्व आता आम्ही एक पंचगंगा नदी बचाव संघर्ष समिती स्थापन केलो। हे 77 गावातली लोक घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळ कलेक्टर ऑफिसवर आम्ही सोमवारी चाल करणार। पाणी पोहोचू शकत नाही आणि आपल्या जनावरांना सुद्धा पाणी पोहोचू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे। या संदर्भात आपण बरेच वेळा आंदोलन केली, लढा उभारला, बरेचसे प्रयत्न केले, पण शासनाच्या